मित्रांनो, की मला परवाच सांगितलं की बाबासाहेबांशी तुम्ही वर्ग घ्या बोलवता. ते बोलत ठीक आहे, बाबासाहेबांशी बोलण्यासाठी बाबासाहेब सांगा की कारण बाबासाहेब सादर आहे आणि त्यांना सांगण्यासाठी विशेष अभ्यासाची आपलं दिलं. ते पण बोलत चला बाबासाहेब आपण काय बोलायचं. तर आमच्या जन्मनी विषय दिला की दीपस्तंभ. दीपस्तंभ हा शब्द मला खूप आवडला. दीपस्तंभ म्हणजे की समुद्रामध्ये दिवा असतो आणि जहाजं ज्या वेळा समोर येतात त्या जहाजांना बंदराकडे जाणार असा दाखवण्याचा जो स्तंभ असतो, दिवा असतो, तो दीपस्तंभ. आणि बाबासाहेब संपूर्ण भारतीयासाठी आपल्याला जायचं आहे, संपूर्ण भारतासाठी दीपस्तंभ आहे, ते राष्ट्रनिर्माते आहे. आणि त्या दीपस्तंभ हा विषय घेऊन आम्ही आपला पुढे करत आहे. मित्रांनो, बाबासाहेबविषयी सांगताना आपण काय सांगावं आम्हाला विषय पडला होता. मला वाटतं की बाबासाहेबांचं म्हणजे आपण जो विषय केला, आपण राजकारणी नाही, आपण धर्मकारणी आहे. तर बाबासाहेब मला कसे भावले, बाबासाहेबांचा धर्माविषयीचा ओढा किंवा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म काय घेतला असं मला माहीत आहे. तर ते सांगत असताना की बौद्ध धर्माकडे त्यांचा ओढा का सांगत असताना बाबासाहेबांनीच एका पुस्तकात लिहून ठेवले आणि पुस्तक मी कधी वाचलं नव्हतं. माझी नात आज नागपूरला आली, तिच्याकडे हिंदी पुस्तक होतं. त्या पुस्तकाचं नाव वेटिंग फॉर विजा इंग्लिश आहे. आता सुंदरसं ट्रान्सलेट हिंदीमध्ये म्हणून केलं आणि ते वाचताना बोला आपण हे पुस्तक सांगायला काय हरकत नाही. आपण ते ऐकलेलं आहे, वारंवार ऐकलेलं आहे. परंतु अगदी डीपमध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की माझ्यावरती जो माझ्या समाजावरती जो म्हणजे अस्पृश्यतेचा भाग आहे किंवा समानता नाही, बंधुत्व नाही, निवडणूक आहे, दारिद्र्यामध्ये माझा समाज कितपत पडलेला आहे, त्याची ओळख मला लहानपणी झाली असे बाबासाहेब त्या पुस्तकात लिहितात. त्याचा तो प्रसंग नेहमीच आपण सांगतो. जेव्हा 1904 साली रामजी पिता रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर ते सातारला त्यांचं शिक्षण चालू होतं मुलांचं. मला वाटतं त्यांचा छोटा भाऊ, त्यांचा भाचा बहिणीचा मुलगा आणि बाबासाहेबांची आत्या जी अपंग होती ते त्या ठिकाणी होते. आणि बाबासाहेब किंवा रामजी पिता हे सातारला खटाव तालुक्यामध्ये गोरेगाव असं गाव आहे आणि मुंबई इलाक्याच्या मंत्रिमंडळाने त्याला दुष्काळ पडला होता म्हणून धरणं बांधण्याचं काम चालू होतं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी खजिनची म्हणून त्या ठिकाणी रामजी पिता ज्यावेळेला सुट्टी पडली त्यावेळेला त्यांनी बोललं की या सुट्टीमध्ये दिवाळी सुट्टीमध्ये तुम्ही इकडे या. तेव्हा ते भीमरावचे भाऊ आणि भांजे हे या ठिकाणी निघाले. आपण सर्व माहीत आहे, विश्वास करून सांगतो कारण सर्व हा प्रसंग माहीत आहे की त्या स्टेशनवर आले, मसुरे स्टेशन, तिथून गोरेगाव खूप लांब होतं. दिवसभर थांबले. त्यांना रामजी पिता आले नव्हते, त्याचा नोकरी त्याला घ्यायला आला नव्हता. स्टेशन मात्र दोनदा आला त्या ठिकाणी. विचारले की बाळांपळा कुठं जायचं आहे. त्यांचा पोशाख टोपी आणि थोडं पोशाख बघून मला वाटतं की एक ब्राह्मणाची मुलं असतील म्हणून त्याने विचारलं की बाळांपळा कुठं जायचं आहे. तर ते म्हणाले की माझे वडील आलेले आहेत तर मला गोरेगावला जायचं आहे. तर मी काय सांगाल तुम्हाला जाऊ शकतो, माझ्याजवळ पैसे आहेत. त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात. ते बोलले आम्ही महाराज. बाबासाहेब घेतात की जसा मला उंचू चावावा असं त्याचा चेहरा झाला आणि ते दूर गेले. संध्याकाळपर्यंत कोणी आलं नाही. तेव्हा त्याच मास्टरला दया आली. त्याने एका गाडीवाल्याला कबूल केलं की हे लोक तुम्हाला घेऊन जा आणि तुला जास्त पैसे देतील. जास्त पैशाच्या आशेनं त्याने सांगितलं की मी तुम्हाला घेऊन जाईन परंतु तुम्ही गाडी चालवायची, मी गाडी चालवणार. आणि त्याचा प्रवास चालू झाला. एका ओढ्यामध्ये म्हणजे एका नदीमध्ये ते भूक लागली होती. भूक लागल्यानंतर ते थांबले. त्या ठिकाणी झरे होते, आपण झरे म्हणतो, त्या ठिकाणी झरे होते. परंतु झरे समजा गोपुत्र गायपुत्र त्यांचे पुत्र वगैरे सम्राट होतो, वास येत होता म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी जेवले नाही. आणि मग ते तो गाडीवाल्याला अर्धा ॲडव्हान्स घेतला. ते तिथे गेला
आणि त्याने तो परत आली आणि परत त्याचा प्रवास चालू झाला. त्यांच्या पोटात अन्न नव्हतं. मला वाटतं की रात्र मला वाटतं एका ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी मुक्काम केला आणि त्या मुक्काम केल्यानंतर त्या ठिकाणी पाणी मागितलं तसं त्याला पाणी मिळालं नाही. आणि नंतर मग बाबासाहेब म्हणजे गोरेगावला पोचले तेव्हा आश्चर्य वाटलं की बाबाला म्हणाले की तुम्ही का मला घ्यायला नाही. तर मला नेहमीच असं वाटायचं की पक्षात काम करत होतो. कित्येक लोकांनी सांगितले पत्र विसरा गेल्यामुळं बाबासाहेब येऊ शकले, परंतु त्या पुस्तकातून बाबासाहेब आठवण मागले झाला. पत्र त्याला वेळ पोचलं होतं पण त्यांच्या लोकांनी त्याला वेळ दिली. तो एक आज वर्ग खुला झाला. तो प्रसंग किती बघा की एवढं आमचं हाल होतं त्या बालकांना ते गाडी घोषित केली. दुसरा प्रसंग बनवण्याचा आहे. त्यांनी सांगितलं आहे की 1913 ते 16 पर्यंत बाबासाहेब अमेरिकेला गेले, इंग्लंडला गेले शिकायला आणि त्याला शिक्षणासाठी बडोद्याचे सह्याद्री गायकवाड यांनी मदत केली होती आणि त्यांनी करार केला होता की परत आल्यावरती मी संस्थानामध्ये नोकरी करायची. बाबासाहेब परत आले 1917ला आणि त्यांना खूप नोकऱ्या होत्या. आईची नोकरी मिळत होती त्यांना, ती केली नाही. नाही माझं कर्तव्य आहे की माझ्या शिक्षणाला त्या राजाचा हातभार लागला आहे, मी त्या ठिकाणी जाईल. बाबासाहेब 1917ला त्या ठिकाणी गेले. तो एक प्रसंग खूप भयानक आहे. पूर्ण प्रसंग न सांगता मी फक्त त्या पारशी बाबाच्या त्या खानावळमध्ये काय झालं सांगेल. बाबासाहेब गेले, पारशाने सांगितलं की मी पारशी आहे, म्हणजे मला इथे जागा द्या. पारशी म्हणला की तुम्ही कोण आहात. तर तो बोलला की मी हिंदू आहे. मी नाही, या ठिकाणी हिंदूला जागा नाही. तो बाबासाहेब बोलले की ठीक आहे मी जास्त पैसे देतो. तर ते म्हणाले काम कर की तुला मी ठेवतो परंतु तू पारशी नाव धारण कर. तर मी पाठवतो कारण तो धंदा करता नव्हता. बाबासाहेब येस म्हणाले आणि मला वाटतं की त्या ठिकाणी ते 11 दिवस राहिले. 11 दिवसाचा तू त्या ठिकाणी त्यांचं वर्तन नाही कसे राहिले त्यांना माहीत आहे. कोण मित्र नाही, बोलायची जागा नाही, कोणाशी मित्रता नाही. ते फक्त आणि फक्त घरी तिथे यायचे आणि कोण खाना वाजता त्याप्रमाणे राहायचे आणि पुस्तकामध्ये त्यांनी जास्त लक्ष दिलं. परंतु ती जात 11व्या दिवशी आणि मग ते लाट्याकाट्या घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे खाली करा. बाबासाहेबांनी अर्ज केला होता सरकारी मला म्हणजे निवास मिळावा, परंतु मधले अधिकारी आहे ते उच्च स्थानापर्यंत तो अर्ज पोचू दिला नाही. तो अर्ज मध्येच ढकलत होता. बाबासाहेबांना खात्री होती की 8 दिवसामध्ये मला ते सरकारी निवास मिळेल, परंतु ते म्हणाले की 8 दिवस द्या. ते म्हणाले नाही, संध्याकाळपर्यंत तुझा गोऱ्या दुसरा नाव उचलला तर मग तुम्हाला मारू. बाबासाहेब घाबरले कारण ते मावशी नसते. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे. त्यांनी विचार केला आता जायचं कुठं. त्यांचे 2 मित्र होते. एक मित्र होता मुसलमान आणि एक मित्र होता ख्रिश्चन. एक हिंदू होता आणि एक ख्रिश्चन होता. ते इंग्लंडमध्ये त्यांची दुसरी आली. तर ते म्हणाले होते की कधी या बाबासाहेब आमच्याकडे तुम्हाला परवानगी देऊ. ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला बाबासाहेब हिंदू मित्राकडे गेले, विचारलं की मला जायला जागा मिळेल, मला सरकारी घर मिळेपर्यंत तू मला राहायला जागा द्या. ते म्हणाला की दिला असता बाबासाहेब, पण तुमची जात बघून माझे नोकर सोडून जातील आणि आई का मला घरात घेणार नाही. बाबासाहेब म्हणे ठीक आहे त्यामुळे घेऊन होते. बाबासाहेब विचार केला की तो ख्रिश्चन झाला होता, पण बाबासाहेबांचा त्याचा स्वभाव आवडत होता म्हणून त्यांना विचारायचं झालं होतं. परंतु बोलले की बेल मारून घ्या. बाबासाहेबांनी त्या मित्राकडे गेली जो ख्रिश्चन झाला होता. तर तो म्हणाला की मी आत्ताच कन्वर्ट झाले, मी समतावादी आहे, माझी बायको विषमतावादी आहे, त्यामुळं आमच्या दोघात कॅसेस होती मी तर तुला ठेवणार नाही. बाबासाहेब त्या ठिकाणी एक गार्डन आहे, कामठी बाग म्हणून गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये गेलो. ते रडले. म्हणाले मी मॅनेजर आहे, एवढा शिकलोय, माझं हे हाल आहे, तो माझा समाज आहे, रंगला घाललेला समाज आहे, त्याचं काय हाल असेल. आणि मी त्यांनी निर्णय घेतला त्या ठिकाणी माझं इथलं कुठलं आयुष्य माझा समाज आहे त्याच्या उत्तरासाठी काम करेल. आणि मला वाटतं की त्याच दिवशी रामजी पिता गेले होते. हा एक प्रसंग त्याच्या जीवात आणि त्यामध्ये लिहिले
की पारशी काय हिंदू नाही, ख्रिश्चन काय हिंदू नाही किंवा मुसलमानचा तरी औरंगाबादचा किंवा मी सांगणार नाही. औरंगाबादला गेले होते ते टेक्निकसाठी आणि वेरुळला जाते. वेरुळला 20-25 लोक आपली होती आणि दौलताबाद किल्ला जो हैदराबादच्या स्वतःमध्ये होता त्या किल्ल्यावरती एक तलाव आहे. त्या तलावात त्या लोकांनी हातपाय धुतले म्हणून त्यांना मारण्यासाठी सैन्य आपल्या लायकीप्रमाणे राहा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे सांगितलं असा की बाबासाहेब म्हणतात की हे हिंदू नाही, मुसलमान आहेत, पारशी आहेत आणि ख्रिश्चन आहेत, त्यांचा सुद्धा एवढा पगडा म्हणजे म्हणजे हिंदू धर्माच्या सानिध्यात राहून ते सुद्धा आपल्या समाजाला अस्पृश्य मानतात, त्यांची पूर्ण करतात. म्हणून बाबासाहेब सांगितलं म्हणजे केलं. त्यांनी म्हणलं की मी ह्यात काम करतात आणि त्यांनी मग आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी परिषदा केल्या, काही ठिकाणी आंदोलन केली. मला वाटतं काळाराम मंदिरात आंदोलन त्या ठिकाणी केले. ते मंदिरात जावं म्हणून नाही पण आपल्या लोकांना कळावं की कुत्री मांजरी सुद्धा त्या मंदिरात जातात. परंतु काळाराम मंदिरामध्ये आम्हाला सुचलं नाही. मला वाटतं ते 5-6 वर्ष तो संग्राम चालला. मला वाटतं त्या संग्रामाला बाबासाहेब उपस्थित होती. पूर्ण संग्राम बाळासाहेब गायकवाडनी त्या ठिकाणी चालवला. महाराष्ट्र सत्याग्रह, पाण्याचा सत्याग्रह केला त्यांनी. पाण्यासाठी आम्हाला पाणी द्या, कुत्री मांजरे पाणी पितात, आम्हाला पाणी द्या. परंतु आपला तो पाणी मिळालं नाही. आपण तो सत्याग्रह केला. सत्याग्रह केल्यानंतर त्या गायीची जी 5 वस्तू असतात त्या पंचवन्न त्याला गाई दूध काय त्याचा असतो तो त्या टाकून त्याने शुद्धीकरण केलं. बाबासाहेबांना ह्या यातना होत होत्या. बाबासाहेबांना ते हिंदू लोकांनी खूप त्रास दिलेला आहे परंतु बाबासाहेब ते झोपले नाही. बाबासाहेबांनी आपल्या मार्गाने एकटे होते, ती एकटे होती. त्यांच्या मागं आपला समाज ताणपड होता, एकटे होती, मला काय करत होतं. बाबासाहेबांच्या संग्रामामध्ये त्या काळची जी जे CKP लोक काय होते त्यांनी बाबासाहेबांना साथ दिलेली आहे आणि त्याच्या CKPच्या लोकांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हे सर्व आंदोलन केलेले आहे. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, हे प्रसंग बघून, हे यातना बघून बाबासाहेबांनी मग धर्मांतराचा निर्णय घेतला आणि येवले मुक्कामी निर्णय घेतला की जरी मी त्या धर्मामध्ये कुठल्या जातीमध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातात नाही पण कुठल्या धर्मामध्ये मरायचा अधिकार माझ्या हातात आहे. म्हणून त्यांनी सर्व धर्माची त्यांनी तपासणी केली आणि मग त्यांनी हिंदू धर्मात त्यागाचा त्यांनी निर्णय घेतला. खूप धर्माचा अभ्यास केला, खूप धर्माचा अभ्यास केला. परंतु लहानपणी असताना रोजकर गुरुजींनी जे पुस्तक त्यांना दिलं होतं त्या पुस्तकाच्या माध्यमातून बुद्धाचे बीज त्यांच्या यामध्ये दिलं होतं आणि बाबासाहेब वडील कबीरपंथी होते आणि कबीरपंथी असल्यामुळे त्यांचा जो ओढा होता तो बुद्धाकडे जास्त होता. म्हणून जरी तो बुद्ध नव्हता घेतला तरी बुद्ध धर्माच्या ज्या परिषदा आहेत त्या परिषद त्यांनी बाबासाहेबांची बंदी सुद्धा केली होती. बाबासाहेबांना जो अभिप्रेत म्हणजे संघ पाहिजे होता तो संघ भक्तीने तयार केलेला आहे. त्यांच्या 1950च्या लेख होता भगवान बुद्ध आणि त्यांचं भवितव्य. त्या भवितव्यामध्ये ते दिलं होतं या ठिकाणी बुद्धाच्या रासाची कारणं अशी आहे की भिक्खू आळशी झालेला आहे, तो काम करत नाही. काही भिक्खू आहेत ते विहाराचे झालेले आहे आणि त्यामुळं बहुजन लोकांकडे जाण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आपण कमी पडतो आहोत. एक आपल्याला बायबलसारखा ग्रंथ हवा आहे. ते दत्तची पूर्तता 1956ला मग त्याचं म्हणजे महापरिनिर्वाणाच्या अगोदरच त्याच राज्यात त्यांनी म्हणजे प्रस्तावना लिहिली होती. तो ग्रंथ का बाबासाहेबांनी आपल्याला दिला आणि धम्मसेवक पाहिजे की जो घरीही राहावं आणि समाजात जाईल असा धम्मसेवक पाहिजे. तो धम्मसेवक म्हणतेली धम्मचारी धम्ममित्राच्या रूपाने या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून जो आपला संघ आहे ते बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार बाबासाहेबांच्या ध्येयधोरणानुसार चालत आहे आणि बाबासाहेबांना म्हणजे एका बाबासाहेब लिहितात जात थोडं मोडत जो लाहोरला परिषद होणार होती तो त्यांनी भाषण त्यांनी काढलं होतं आणि इलेक्शनला म्हणजे ग्रंथ येतो. त्या ग्रंथामध्ये लिहिले की बाबासाहेब म्हणतात की हिंदू लोक आपल्या बगीच्यामधला मला साप समजतात
एवढा द्वेष बाबासाहेबांचा त्यावेळेस होत होता. आणि बाबासाहेब गेलेत ते सुद्धा द्वेष अजून बाबासाहेबांचा आहे. आणि बाबासाहेब द्वेष का करत होते? त्या लोकांना हिंदू महासभा त्या करत होते त्यावेळेला. आणि हिंदू महासभा ही जी सनातन हिंदू धर्म आहे ही 4 वर्ण आहेत. 4 वर्णाच्या पलीकडे जाऊ देत होता. 4 वर्ण जर वर्ण नसतील तर धर्मच नाही. म्हणून समानता, म्हणजे बंधुत्व आणि स्वातंत्र्य हे या आपल्या समाजाला द्यायचं नव्हतं. आपला समाज कसा दबला जाईल हेच त्या धर्मामध्ये होते. म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी त्यातून आपलं वर काढलेलं आहे. वर काढलं. तर ते वर काढत असताना बाबासाहेब म्हणजे आज या स्थितीमध्ये आपण आहोत. बाबासाहेबांनी का धर्म स्वीकारला आणि धर्मामुळे बाबासाहेबांना काय मिळालं आणि आम्हाला काय मिळालं? जी घटना समजमध्ये गेली, घटना लिहिली आणि बुद्ध धर्माची जी तत्व आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये समाविष्ट केले. आणि त्या घटनेनुसार कार्यक्रम चालल्या कारणामुळं बाबासाहेबांनी आपण या इथपर्यंत आलो. बाबासाहेबांनी कठोर परिश्रम केले आणि त्या दीपस्तंभ जे नाव दिलेलं आहे त्या दीपस्तंभ बाबासाहेब इथपर्यंत आणले. तर बाबासाहेबांविषयी आपण काय करायला पाहिजे हे लिहिलेलं आहे. बाबासाहेबांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये असायला हवं असं मला वाटतं. म्हणून त्यांचे जे मी 10 गुण शोधलेले आहेत ते गुण असे आहेत: दृढनिश्चय, दुसरा अथक परिश्रम, तिसरा बौद्धिक मोकळेपणा, चौथा नैतिकता, 5वा तात्विक व्यक्तिमत्व, 6वा विवेकशीलता, 7वा व्यक्तिमत्व, 8वा निस्वार्थीपणा, 9वं शरणगमन आणि जे 10वं आहे बौद्ध धर्माचा वाक्य दृष्टी किंवा जातीच्या पलीकडे. त्यामध्ये आपण इथंपर्यंत आलो. बाबासाहेबांनी इथंपर्यंत आपल्याला आणलं. त्यामध्ये शिक्षणाचा वाटा आहे. दृढनिश्चय, बाबासाहेब शिकले. त्यांचे वडील पहाटेपर्यंत जागायचे. ते 2 वाजता उठायचे, अभ्यास करायचे. जेव्हा इंग्लंडला गेली तेव्हा ते 18 तास अभ्यास केला. किती नाही 18 तास अभ्यास केला. एवढा त्यांचा दृढनिश्चय त्यांनी म्हणजे काय केला होता? त्याने त्या बडोद्याला निश्चय केला होता की मी त्या माझ्या समाजाला या पद्धतीतून बाहेर काढेल. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण म्हणजे घेतलं. किती अडचणी आल्या असतील? खूप अडचणी आल्या. पैसा नव्हता. शाहबाराने मदत केली, त्या गायकवाडीने मदत केली, त्या मदतीवरती बाहेर गेली. तो पैसा अपुरा होता. इकडे त्यांनी माता रमाई आणि तिची मुलं या ठिकाणी माता रमाई सोडून दिली की तू मुलाचं तो तू घर सांभाळ, मी माझ्या समाजाच्या मुलं माझे भरपूर आहे, मी त्यांचं बघतो. आणि ते तिकडे गेली. तो पैसा अपुरा होता. म्हणून त्यांनी 6 महिन्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी 2 वर्ष अभ्यास पूर्ण केला. 6 महिन्याच्या फीमध्ये ते जेवत नव्हते. ते पावाच्या तुकड्यावरती ते सतत परिस्थिती आहे. बोधा पावाच्या राहिले सतत परिस्थिती. ते लायब्ररीमध्ये पाव खायचे, ती चोरून पाव खायचे. लायब्ररीचा नियम होता की त्या ठिकाणी पाव खायचे नाही. परंतु बाबासाहेब बोलू खायचे. एकदा लायब्ररीने त्याला पकडलं. बाबासाहेब हुशार तेव्हा लायब्ररी काय बोलला नाही. ते बोला की एक काम करा, तेव्हा बाबासाहेब माझे ठेवा आणि त्याचा डबा दिली. आणि मग बाबासाहेब पाव खाताना तिला दुरुस्त करायचे. पावाच्या तुकड्यावरती शिकले ते. आणि आम्हाला सर्व काय मिळालं. बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्या लोकांच्या समाजामध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी पिंपल एज्युकेशनची स्थापना केली. औरंगाबादला मिलिंद कॉलेज काढलं. मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आहे, आनंद भवन आहे, आंबेडकर कॉलेज आणि हॉस्टेल आहे. माझ्या मुलांनी बिगर तिथे शिकावं म्हणून त्यांनी हॉस्टेल काढली. काही लोकांनी काम करून शिकावं म्हणून मॉर्निंग कॉलेज होती 6 वाजता, काही नाईट कॉलेज शिकावं. त्यातून त्यांनी शिकायला पाहिजे म्हणून त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्यातून आपण शिकलो. आपल्या शहराकडे चला, आपल्या नोकरला वडला बंधूला नोकऱ्या लागल्या आणि त्या नोकऱ्यातून आपण आज इथे शिकलेलो आहोत. आज बाबासाहेबला पाव खा लागली तर कमीत कमी आपला जो समाज पिसलेला आहे कमीत कमी 3 वेळेस जेवण तर खाते व्यवस्थितपणे. आपला निवारा आहे, त्यांच्याकडून आपल्याला गाडी, वडा, भरपूर काही सुविधा बाबासाहेबांच्या पत्राने दिलेल्या आहेत.
बाबासाहेबांच्या कृपेने मिळालेला पे बॅक टू सोसायटी आपल्याकडे काय की नाही. त्यांनी दृढ निश्चय केला होता, मग तुम्ही मुलांना निश्चय करा, आपल्या मुलाला शिकवा, चांगलं एज्युकेशन द्या. किंवा तुम्हाला हे जमत नसेल, धर्मकार्य जमत नसेल, जो करतोय त्याला मदत करा, धर्मशिबिरला जा, पुस्तकं विका. बाबा म्हणजे काही होत नाही, परंतु आपण आता सुस्त झालेला आहोत. बाबासाहेबांच्या भाषेत बोलायचं म्हणलं, जनतेच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर आपल्यामध्ये वीर्य नाही, उत्साह नाही. उत्साह का नाही? आपल्याकडे धम्म नाही. म्हणून हे लोक म्हणतात ना की बाबासाहेबांनी हे लोक आरक्षणामुळं फार पुढे गेले, म्हणून तशी स्थिती नाही आहे. आपण आरक्षणामुळे पुढे गेलो नाही, आरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या, पण बाबासाहेबांनी आम्हाला छोटी धम्म दिला आणि आपण धम्माच्यानं करतोय, त्यामुळे आपण आपली प्रगती झाली. आज जगातला जी लोक तुमच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या उद्योगात आहेत आणि ते धम्म पाळत आहेत, त्यांची खूप अधोगती आहे. खूप मोठं उदाहरण माझ्याकडे आहे, कारण मी त्या क्षेत्रातून आणलं आहे. त्या क्षेत्रामध्ये एक खा प्या मजा करा त्या क्षेत्रामध्ये होतो. खूप उदाहरण आहे, लाखोचा पगार आहे, पण तो ठिकाणी नाही. 1 तारखेला तो कर्ज काढतो. घरामध्ये धम्म नाही, नवरा बायकोची भांडणं, मुलगा सून बाहेर, मैत्रीच नाही, खूप अहंकार. मी करतोय, 1 लाख पगार आहे माझा, हे घर माझं आहे, हे तू चालू करायचं, 20 वर्ष झाला तुला काय कमवता येत नाही का? हा मोठा अहंकार आपल्यामध्ये आहे. त्यामुळं आपल्या नात्यामध्ये म्हणजे बौद्ध धर्म नसल्या कारणामुळं म्हणजे घरामध्ये तो खूप प्रबळ झाला. परंतु आपल्या संघामध्ये, आमच्या संघामध्ये पाहतोय, धर्ममित्राच्या घरी गेले, मित्रांच्या घरी खूप वातावरण चांगलं आहे. म्हणजे आम्ही त्या मार्गावर आहोत. आमचे वाद असतील तर आमचे वाद मिटत आहेत, परंतु असा खूप मोठा समाज आहे, तो आपला समाज आहे, त्याला धम्म मिळाला नाही. तो धम्म मिळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? त्यांना इथं पण घेण्याला पाहिजे. इथे आले, मला कोणतरी आणलंच ना. आता मला यंदा सांगितलं ना की कुठल्या कुठे आले, पण अशा माणसाला आपण इथून घेऊन यायला पाहिजे. त्याचा आपण पाठपुरावा करायला पाहिजे मित्रांनो, तर ते धम्म रुजेल आणि धम्म रुजेल तर संस्था चांगले होतील आणि आपल्या समाजाला अनुभवी जाणार. म्हणून बाबासाहेबांची जो दृढ निश्चय केला होता, शिकले होते, तर तुम्ही दृढ निश्चय करा आणि तुम्ही आपल्या मुलाला शिकवा. आणि जे नोकरदार आहेत त्याला खरं पैसा आहे, तुम्हाला येता येत नसेल तो दान करायचे करता करता, किंवा नाही जमलं तुम्हाला मोठं दान करायला तर एखादा आपला भाव असेल, एखादी बहीण असेल, एखादा मुला खरं हुशार असेल तर समाजाला काय देऊ, कमी तर नातेवाईकाच्या मुलाला तरी मदत करा. आणि त्यांना तुम्हाला बाबासाहेबांनी दिले म्हणून त्यांना तुम्ही द्या, असं मला वाटतं. अथक परिश्रम आपण सुद्धा अथक परिश्रम करायला पाहिजे. बाबासाहेब अथक परिश्रम केले तरी सुद्धा नाही. बाबासाहेब एक प्रसंग नेहमी सांगतो आपण. तेव्हा ग्लोबल परिषदेला पत्रकार आले, बॅरिस्टर जिना होते, महात्मा गांधी होते, इकडे पत्रकार गेली, तर ते त्यांच्या ज्या रूम होत्या, कुठ्या होत्या, त्यावेळेला त्यांच्या बोलले की नाही बापूजी झोपले जावा. जिनाकडे गेली, ते तेच बोला की जिना झोपले तुम्ही सकाळी या, आणि बाबासाहेब आले. पत्रकार गेली या म्हणाले, बाबासाहेब मला म्हणाले की काय बॅरिस्टर जिना झोपले, बाबूजी झोपलेले आहेत, तुम्ही जागा का? तर ते म्हणाले त्यांचा समाज जागा आहे म्हणून तो झोपले, म्हणून माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला जागा नाही. आता प्रसंग केली, मग त्याचा आपण थोडं उत्तर येऊ शकतो. आपण आता प्रश्न करायला पाहिजे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी. आपल्या म्हणजे कुटुंब सुधारेल तर समाज सुधारेल, नातेवाईक सुधारेल समाज सुधारेल. तर बंधू आपण सुद्धा आता प्रश्न करायला पाहिजे. बौद्धिक मोकळेपणा. बाबासाहेब बोलतात तुम्ही इतका विद्वान आहे, म्हणजे एका पैशाला गेले होते आणि ते पैसे कम्युनिस्टाचे होते. बाबासाहेबांचं कम्युनिस्टात कधी जमलं नाही. बाबासाहेब कम्युनिस्टाला कम्युनिस्टाचा म्हणजे दुःख आणि ते जो 3 आहे ती त्यांना ते मान्य आहे कम्युनिस्टाला, परंतु दुःखमुक्तीचा मार्ग जो आहे तो बाबासाहेब त्यांचा मान्य नाही. कारण हा कम्युनिस्टाचा जो वामपंथी किंवा हे आहे त्यांचा जो मार्ग आहे तो दुःखमुक्तीचा मार्ग हा निवडणुकीचा मार्ग आहे, म्हणजे आणि गैरबाळा. तसं बाबासाहेब म्हणतात की माझ्या बुद्धाचा जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे तो निवडणुकीचा मार्ग नाही. भले याला यश उशीर येईल परंतु यश खूप चांगलं आहे. म्हणून त्यांनी वामपंथीच्या कधी गेले होते. ते म्हणाले की
म्हणजे जेवढी या ठिकाणी विद्वान बसलेल्या वामपंथीच्या त्याच्यापेक्षा मला काय ते त्या निवडलं गेलं होतं. ते म्हणाले की त्याच्यापेक्षा मी विद्वान आहे किंवा त्याच्यापेक्षा माझा अभ्यास चांगला आहे. कारण त्या विद्वान माणसांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. म्हणजे जे पडवळ रुपीज एवढा मोठा ग्रंथ लिहिला आहे. एवढे महान विद्वान होते आमचे बाप. मग आम्ही सुद्धा विद्वान आहोत. आम्ही सुद्धा IAS ऑफिसर आहेत. काही लोक नाव सुद्धा लपवतात. त्यांना बाबासाहेब एकट्याने बोलले. बाबासाहेबांनी मुसलमान लोकांनी त्या कमिशनरला मागणी केली होती की आम्हाला विद्यापीठ स्थापन करायचं आहे. मला वाटतं की मुसलमान लोकांना विद्यापीठ दिलं, त्यांना 20 लाख रुपये दिले. हिंदू लोकांना बनारस विद्यापीठ दिलं, त्यांना अलीगड दिलं, त्यांना बनारस दिलं, त्यांना 19 लाख रुपये दिले आणि प्रत्येक विद्यार्थ्या पाठीमागे 3 लाख द्यायचे ब्रिटिशांना. बाबासाहेब म्हणाले माझ्या याचं काय, माझ्या आपण समाजाचं काय. त्यावेळा त्यांनी पैसे दिले नाहीत, पण त्यांनी वादा केला होता आणि म्हणाले की तुमचे 15-20 माणसं पाठवा हिंदांना आणि फुकट शिकू. बाबासाहेबांनी 16 माणसं पाठवली. ते मुलं शिकायला आणि ते मोठे IAS ऑफिसरून आले आणि 16च्या 16 माणसातली 3-4 सोडली तर सर्व माणसं बाबासाहेबांना विसरले, समाजाला विसरले, IAS ऑफिसर झाले आणि मोठे मोठे गाडी बंगले हुद्द्यावर बसले. आणि म्हणून एका ठिकाणी अलीगड आग्र्याला बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले की पढे लिखे लोगोने मुझे धोका दिया. बाबासाहेबच्या वेळेस ही परिस्थिती पत्रात आज तीच परिस्थिती आहे. विदर्भामध्ये आपले लोक त्यावेळेला आंदोलन आलं आणि लोकांनी नाव बदलली. कोणाचं रावण होतं, कोणाचं विष्णू महेश वगैरे होतं ना. त्यांना वाटलं की नाही आमचे नाव चांगले पाहिजे म्हणून तिकडे त्यांनी विदर्भामध्ये खूप बौद्धाची प्रगती खूप चांगली आहे. त्यांनी बुद्धभूषण किंवा अशोक अशी नावं ठेवली आणि त्या ठिकाणी त्यांनी वापरतात. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितले ते आमच्याकडे आमचे राजेवेग आहे. एक इथं ऑफिसर आहे, नाव सांगणार नाही, इथं ऑफिसर आहे त्या पनवेलच्या ठिकाणी मोठा ऑफिसर आहे आणि तो माझा नातेवाईक आहे. तर ओरिजिनल आडनाव कांबळे आहे, परंतु तो देशमुख म्हणून त्यांना नाव बदलले आणि तो म्हणजे राहतो इथेच. त्याचा माझा संबंध नाही, कामाला इथेच आहे. पाट्यासमोरती आहे ना मोठा ऑफिसर जेमनीचा आहे तो आहे. त्याची आई आहे ते मला भाचीला आणि मग ते मला मामा होते. ते बोलले की ते म्हणाले की माझा मुलगा इथेच आहे, मी इथं राहतो कॉलनीमध्ये. ते म्हणाले काय आहे थोडा त्रास झाला मला म्हणून आम्ही देशमुख दाखवले. म्हणजे असे मोठे ऑफिसर नाव करून घेतात जातीची त्यांना लाज वाटते. तुझ्या म्हणजे मला होती असा की जे अनपड आहे त्यांनी संघर्ष लागला रस्त्यावरती उतरतात ते अनपड लोक आहेत. आता कोणाचं उतरत नाही. आता फेसबुक मास्टर झाले कारण आंदोलन नको आणि फेसबुकवरती मागे भीमा कॉरिडॉर गेलो तुमच्या कधी बाप केलं होतं. आता तुमचं काय, आता काय नाही. फेसबुकवरती 1 तारखेला या तयार व्हा महाराजी तलवार वगैरे वगैरे फेसबुक कोणी बाहेर येत नाही. खूप दिवस तर काही जमत नाही. हा याच्यात मराठीत आरक्षण आपलं देणे घेणे काय त्याच्याशी आपल्या तर आरक्षणमध्ये काय तो मोडतो आपण आपल्यामध्ये एक असतच नाही. तरी पण पोस्ट टाकणार ते बोलत आहेत जे दिवस आहेत आमचं आरक्षण म्हणजे 2 किलो तांदूळ 5 किलो तुपाची द्यावी. ठीक आहे, त्यांना बोलू द्या, तुम्ही नका बोलू. कशा तुम्ही वाद करू शकता. कारण बाबासाहेबांनी तेव्हा त्याला आरक्षण दिली. बाबासाहेब आले होते पंधरा देशमुख तेव्हा घटना बसून वाचत होते तेव्हा म्हणाले की मी ह्या काही तरतूद केली आहे. बाबासाहेब तरतूद केली आणि तेव्हा मराठ्यांना कळलं तेव्हा राजघरावरती मराठी पुस्तकाची मराठी गेली आणि बाबासाहेबांना मराठा म्हणून शिकवले. पुस्तकात लिहिलं आहे आम्ही घेणारे आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही शामनूर कोळीवाड आम्ही भिकारी आहेत का, तुम्ही मला काय दिलं तुम्ही आरक्षण आम्हाला आमच्या समाजात. आज सुद्धा राहण्यातच बोलते ना मला आरक्षण नको राहण्यातच बोलतो. मला उद्या असा की बाबासाहेब तेव्हा म्हणाले शिवी दिली नाही. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे की आज तुमच्या 100 एकर जमीन आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे कालांतराने मोठं कुठं मोठं होईल किंवा कालांतराने तुम्ही ह्या जमिनी विकाल पाटलो त्यावेळेला तुम्हाला आरक्षणाची गरज लागेल तेव्हा मी नसणार आहे. ते आता खरं झाले. खरंच काही जे मराठी आहेत मला खरं आवश्यकता आहे. खूप अज्ञानी आहे. मी गावोगाव फिरतो ना त्या शेती बी संपलेली आहे, शेतीही करत नाहीत आणि त्यांच्या घरामध्ये कसला ग्रंथही नाही. तो हरिपुराण काहीतरी ग्रंथ असतो तो त्यांच्या घरामध्ये. बाकी बाबासाहेबांना नाही, शिवाजी महाराज माहीत नाही, काही माहीत नाही. मला सांगा छत्रपती 16 शतकामध्ये 18व्या शतकामध्ये ज्योतिबा फुले हे 2 शतक हा जेव्हा पेशवाई होती ब्राह्मण होते त्यावेळेला शिवाजी महाराज का माहीत नाही आपल्या महाराष्ट्राला.
2 वर्ष शिवाजी महाराज गायब होते. शिवाजी महाराज बोलतात ना की जे शिवाजी जे भवानी त्यांच्यावरती शिवसेना निघाले किंवा असं बोलतात, ते समाधी शोधायला फुल्यांना 2 वर्ष का झालं, 2 वर्ष का झालं. मित्रांनो, जो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुरू केली हे आपल्या फुल्यांनी केलेली आहे. आणि तेव्हा म्हणजे हे लोक फक्त आणि फक्त आपला वापर करत आहेत आणि म्हणून त्या लगेच त्यांनी त्यांचं दैविकरण केलं. आपण बाबासाहेब केलं असतं, आपण करू देत नाही. ते दैविकरण केलं, त्यांना भगवान तलवार दिली, त्यांना मंदिरामध्ये ठेवलं गेलं. बाबासाहेब दैविकरणचं झालं असतं, पण बाबासाहेब दैविकरण आपण करू देत नाही. कारण त्यांना हेच पाहिजे, 250 फुटाचा पुतळा का 500 फुटाचा पुतळा, का त्यांना हा पुतळा समाजाला काय दे. आमंत्रणाच्या लढ्यामध्ये आमची एवढी माणसं मिली, विद्यापीठाचं नाव बदललं गेलं, त्यांना काय झालं, समाजाला फायदा का झाला, काही फायदा नाही. त्या म्हणजे भावनिक लढे उभा केली. आजचं उदाहरण घ्या, कारण हा सुद्धा जातीवाद आहे, हा सुद्धा जातीवाद आहे, दाखवत नाही. एक उदाहरण घ्या, या आरक्षणच्या लढ्यामध्ये बीडमध्ये आमदार लोकांची घरं जाळली, मोठा विध्वंस झाला, कुणालाही अटक नाही, कुणालाही लाठीचार्ज नाही. आणि फक्त आणि फक्त रमाबाई कॉलनीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला होता म्हणून आंदोलन चालू होतं. त्यावेळेला तत्कालीन जो कमिशनर होता का पोलीस होता तुकाराम कदम, त्यांनी गोळ्या घातल्या आणि 11 माणसं आपली मारली. मित्रांनो, बंधू भगिनींनो, आम्ही राजकारणी लोकांना हे सांगतोय की बाबासाहेबांनी भावनिक आंदोलन कधी केले नाही. बाबासाहेब गांधीचे जे आंदोलन होते, सत्याग्रह किंवा उपोषण, हे सुद्धा बाबासाहेब मान्य नव्हते. बाबासाहेब म्हणतात हे सुद्धा तुळणूकच आहे. बाबासाहेबांनी कधी उपोषण म्हणजे हे असे आंदोलन केले नाही. बाबासाहेब 2 पुणेकरांमध्ये 2 पावलं पाठी आले पुणेकरांमध्ये आणि बोलले की माझ्या समाज हितासाठी 2 पाऊल पाठी येतोय. जेव्हा ते म्हणाले की जेव्हा 2 पावलं पाठवते तेव्हा माझी जंप मोठी असेल, ती जंप त्यांची मोठी होती. आणि म्हणजे सांगत होते असा की गोलमेज परिषदा ज्या ज्या झाल्या त्या गोलमेज परिषदेला त्या गांधींचा विरोध होता. बाबासाहेब आपले जे अस्पृश्याचे प्रश्न होते आणि त्या अस्पृश्यामुळं, त्या ब्रिटिशामुळं काही आम्हाला म्हणजे शिक्षणाला म्हणजे वाव मिळाला, शिक्षणामुळं काही सुधारणा झाल्या आणि बाबासाहेब राष्ट्रध्वज म्हणतात. मामातराला विरोध का होता, मराठा विद्यापीठाला बाबासाहेब विरोध का होता, तर ते म्हणे की मराठ्याचा राष्ट्रध्वज बाबासाहेब आहे. कारण त्यावेळेचा जो रजाकार राजा होता, त्या रजाकार राजाची बाबासाहेब वकील करत होते आणि वकिलीमधून त्या रजाकार राजाने जी मिलिंद कॉलेजची जागा आहे त्यांनी दान दिलेली आहे त्याला, किंवा ते दिले दान नाही, त्यांच्या मोबदल्यात दान दिले. आणि त्या कॉलेजवरती कॉलेज बांधून बाबासाहेबांनी जो आमचा आज आमची पिढी आहे शिकलेली मिलिंद कॉलेजला, त्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, त्याचा थोडं श्रेय त्या रजाराजाचं आहे ना. पण रजाराजांनी आम्हाला फुकट दिली होती. म्हणजे हे मुसलमान लोकांनी मदत केलेली आहे, त्याचप्रमाणे आम्हाला ब्रिटिश लोकांना मदत केलेली आहे, शाळा शिकायला जागा दिलेली आहे. तर बंधूने बघून त्या लोकांनी फक्त आणि फक्त आम्हाला त्या धर्माच्या नावाखाली आम्हाला खरंच दाबलं गेलेलं आहे, स्वतंत्र दिलेलं आहे, बंधुत्व दिलेलं आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी जो म्हणजे बुद्धांनी जो धर्म दिलेला आहे, बाबासाहेबांनी आपल्याकडे झोपलेला आहे, त्या धर्माच्या आचरणामध्ये खूप ताकद आहे. तो आम्ही अनुभवतोय. आणि काही लोक अज्ञान आहे, आपण धोरण करत नाही. एक उदाहरण देतो, इतर जे आपल्या धर्माचे कार्य करणारे मंत्रिमंडळी आहे त्याचे उदाहरण तुम्हाला देतो की ते आपल्या शिबिराला होते. त्यावेळेला आपल्या भारतामध्ये जवळ 100च्या वरती शिबिर झाले, हिवाळी शिबिर, आणि जवळजवळ प्रत्येक शिबिरात सरासरी 100 लोक होते. आणि ती शिबिर मला वाटतं की 16 तारखेला दुपारी सोडले गेले पुण्या महाराष्ट्रात. आणि मग मला एक मित्र भेटला आणि मला तुम्ही शिबिराला आला, मी गेलो तुम्ही शिबिराला, ठीक हरकत नाही. म्हणे की तुम्ही तर काय शेअर मारला होता, तुम्ही फटाक्या वाजवले म्हणून तुम्ही शिबिर वाजवलं आणि बहीण भावाकडे जाऊन तुम्ही दुपारी सोडलो, हे काय जाऊ दे ना का बहिणीला. आणि मग त्यांनी सांगितलं माझ्या खरबडा नाही, माझ्या जीव नाही, दादा शिवाय दिलं. मी म्हणालो की दादा हाच करत आपल्यामध्ये, तुम्ही शिवाय देऊ नका. तो त्या मित्राला जवळ घ्या, तो काय येत नाही वेळामध्ये, तिकडे जा तुम्ही जर असा बोलला तर कसा तुम्हाला तिकडे तुम्हाला बोलून कळेल तू. हा माणूस नेहमी कट्टर धर्मामध्ये आहे, मी देवाला शिवाय दिल्या किंवा देवाला उपासना केला, तो बोलूस नाही आहे, तो बहुत खरा नाही आहे.
तुमचं आचरण, तुमचं जर धर्माप्रमाण असेल, पाचविलास असेल, घरामध्ये आता मोदमय असेल, तुम्ही आता ह्याप्रमाणे मैत्री भावना आज काल लावला गेले होते का मुसलमानांच्या, आणि त्यांना कलमा पडला आणि शेवटी बोला की ये रब ये अल्लाह इस धरती पर जहाँ जहाँ मुसलमान हो वहाँ तो खरीद हो. आणि माझा आता 5 वेळा आपण काय म्हणतो, बुधाने काय सांगितले, सगळे सत्ता सुखी होतो. काय फरक आहे बघा, सगळे